नमस्कार, मी विशाल पाटील। मराठा आरक्षणासाठीचा हा प्रवास म्हणजे मोठ्या समुद्रातील अनेक लाटा होत्या ज्या एकत्र येऊन नवा इतिहास रचत होत्या। या 5 दिवसांमध्ये मुंबईमध्ये बऱ्याच हालचाली सुरू होऊन गेलेल्या होत्या ज्या संपूर्ण राज्याने आणि देशाने देखील पाहिल्या। 29 ऑगस्टला जरांगे आझाद मैदानामध्ये आंदोलनाला बसले। आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलं। मुंबईच्या रेल्वे स्टेशन पासून बस स्थानकापर्यंत जिथे बघावं तिथे मराठा आंदोलक दिसत होते। आझाद मैदानामध्ये नियमांचं पालन करून आंदोलन देखील सुरू होतं, तर दुसरीकडे मुंबईतल्या इतर भागांमधून काही मराठा आंदोलकांचं हुल्लडबाजी करतानाचे काही व्हिडिओज देखील समोर आले। आंदोलकांमुळे वाहतुकीला फटका बसला असून त्यामुळे मुंबईकरांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचाही आरोप काही जणांकडून करण्यात आला। यानंतर हायकोर्टानेही यात लक्ष घातलं आणि कठोरपणे लक्ष घालत काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या आणि सरकारला वेळेची मर्यादा देत मुंबईच्या रस्त्यांवरून आंदोलकांना हटवण्याचा आदेश देण्यात आला। प्रशासनाने आंदोलकांसोबत चर्चा करून कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्याचे प्रयत्न देखील केले। पुन्हा जेव्हा सुनावणी झाली तेव्हा आंदोलकांच्या संख्येवरून कोर्टाने राज्य सरकारचे कान तर टोचलेत, सोबतच आंदोलकांना मुंबईतील रस्त्यांवरून आणि इतर ठिकाणांवरून हटवण्याबाबत जरांगेंच्या वकिलांनाही चांगलंच ठणकावलं। इकडे मराठा आरक्षण उपसमितीने जरांगेंची भेट घेत त्यांना सरकारने तयार केलेला मसुदा दाखवला। जरांगेंच्या काही मागण्या उपसमितीने मान्य केल्या आणि त्यानंतर सरकारचा GR स्वीकारत जरांगेंनी उपोषण सोडलं। तर मग उपोषण सुटलं, काही मागण्या मान्य झाल्या, GR ही निघाला। पण मग आता पुढे काय, याच महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळालंय। सरकारने दिलेला GR स्वीकारत जरांगेंनी आपलं उपोषण अखेर सोडलं। मुंबईमधील आझाद मैदानावरती केलेला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अखेर यशस्वी ठरलं। राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांना मान्यता देत अधिकृत GR जारी केलाय आणि या निर्णयानंतर जरांगे पाटील यांनी समर्थकांसमोर लिंबू पाणी घेत उपोषण संपल्याचं जाहीर केलं। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे आंदोलनस्थळी स्वतः दाखल झाले। त्यांनी आंदोलकांना ही आनंदाची बातमी देत संवादामधून यश मिळवण्याचा विश्वास दिला। जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना आता शांतपणे आपापल्या गावाला परत जाण्याचं आवाहन केलेलं असून पुढील लढा हा शांतता आणि कायदेशीर मार्गाने सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त केलाय। सरकारने GR काढल्यानंतर दूरदूरच्या जिल्ह्यांमधून मुंबईमध्ये आलेल्या हजारो मराठा आंदोलकांनी विजय साजरा केला। त्यांनी गुलाल उधळून आनंदामध्ये घोषणाबाजी करून या ऐतिहासिक क्षणामध्ये रंग भरले। सरकारकडून जाहीर झालेला हा GR मराठा समाजासाठी एक मोठा संधीचा टप्पा आहे आणि त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर पुढील पावलं अधिक ठोस आणि न्याय्य करण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे। तर मग जरांगेंनी काय मागण्या केलेल्या होत्या आणि त्यातील कोणकोणत्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत त्या आपण या कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीलाच आपण अगदी पाहणार आहोत यावेळेला स्क्रीनच्या माध्यमातून की जरांगेंच्या मागण्या काय होत्या आणि सरकारची भूमिका काय आहे। जरांगेंची पहिली मागणी होती मराठा कुणबी एकच असल्याचा GR काढा। त्यावरती सरकारची भूमिका सांगते 2 महिन्यांची मुदत द्या, म्हणजे 2 महिन्यांची मुदत या प्रश्नाला सोडवण्यासाठी सरकारतर्फे मागण्यात आलेली आहे। त्यानंतर सगळे सोयरेंच्या आरक्षणाचा निर्णय घ्या, जरांगेंची आणखी एक प्रमुख मागणी। दुसरी मागणी सरकारची त्या दुसऱ्या मागणीवरती असलेली भूमिका आपण यावेळेला पाहूयात। 8 लाख हरकती, त्याला देखील वेळ लागणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा, जरांगेंची आणखी एक मागणी। सरकारने भूमिका जाहीर केलेली आहे, GR काढणार, तातडीने त्याला मान्यता देखील देणार आहे।
त्यानंतर सातारा गॅझेटचीही अंमलबजावणी करा, जरांगेंची ही चौथी मागणी. सरकारची या चौथ्या मागणीवरती भूमिका सांगते. 1 महिन्याच्या अभ्यासानंतर या संदर्भातला GR काढला जाणार. त्या ठिकाणी 1 महिन्याची मुदत त्यांनी मागितली आहे. जरांगेंची पुढची मागणी होती 58 लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड लावा. त्यावरती सरकारची भूमिका काय सांगते तर ग्रामपंचायतींवर रेकॉर्ड्स लावले जाणार असं सरकारचं म्हणणं आहे. त्यानंतर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, जरांगेंनी केलेली आणखी एक मागणी. सरकारची त्यावरची भूमिका देखील स्पष्टपणे सांगतेय. काय तर सरकारचं म्हणणं आहे सप्टेंबर पर्यंत गुन्हे मागे घेणार. त्यानंतर जरांगेंची पुढची मागणी होती आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबाला मदत करा. सरकारने त्यावरती आपली भूमिका जाहीर केली आहे. कुटुंबियांना आर्थिक मदत आणि वारसाला नोकरी देखील दिली जाणार आहे. तर एकंदरीत जरांगेंच्या मागण्या आणि सरकारची भूमिका हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. तर मराठा आणि कुणबी एकच आणि सगळे सोयरेबाबतची मागणी सोडल्यास जरांगेंच्या इतर सर्व मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत. मात्र आता पुढे काय, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत जरांगे समर्थक ॲडव्होकेट योगेश केदार. ही सर्व मान्यवर मंडळी आपल्यासोबत यावेळेला जोडली गेलेली आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि थेट मी आता चर्चेकडे वळतोय. प्रवीण दरेकरजी, आपल्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गेले 5 दिवस मुंबईमध्ये सुरू असलेलं आंदोलन आपण पाहिलं. सरकारनं त्यावरती तोडगा काढत उपोषण मागे घेण्यास विनंती केली आणि अखेर उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. मात्र सरकारने यावरती नेमका तोडगा कशा प्रकारे काढला, त्यावरती मराठा समाज समाधानी आहे का, याचं उत्तर सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे. प्रवीणजी. मला वाटतं सरकारने एक सुखद अशा प्रकारचा दिलासा मराठा समाजाला या निर्णयाच्या माध्यमातून दिलाय. सर्वप्रथम मनोज जरांगे दादा आणि आमचे मराठा बांधव आंदोलक यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की अशा प्रकारचं यशस्वी 1-2 मागण्या राहिल्यात, पण एक चांगलं यशस्वी आंदोलन या ठिकाणी झालंय. खरं म्हणजे मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की अनेक आरोप, अनेक टीका खालच्या पातळीवर झाल्यात. तथापि जराही विचलित न होता संयमानं, धाडसानं या ठिकाणी मराठा समाजासाठी त्यांनी निर्णय घेतला. कारण मी जवळून या सर्व घडामोडीमध्ये त्यांच्याशी संपर्कात होतो आणि ज्या पद्धतीनं उपसमितीशी संपर्क साधणं, बैठका घेणं, तज्ज्ञ लोकांना बोलवणं, ॲडव्होकेट जनरलशी चर्चा करणं, कारण काही गोष्टी दिसत असतात, काही गोष्टी दिसत नाहीत आणि ज्या लोकांना माहीत नसतं मग त्या ठिकाणी ते तशा पद्धतीनं आपलं परसेप्शन करत असतात. आणि त्याच्यामुळे 8 पैकी 6 मागण्या या ठिकाणी मान्य झाल्यात आणि विशेषतः मराठवाड्यातल्या आमच्या मराठा भावांना या निमित्तानं निश्चितच त्या ठिकाणी दिलासादायक अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस सरकारनं घेतला आहे. त्याबद्दल मी दोन्ही उपमुख्यमंत्री, आमच्या उपसमितीचंही त्यांनी खूप परिश्रम घेतले, आमचे विखे पाटील आणि समितीने, आणि विधिज्ञांचं पण मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. बरोबर प्रवीणजी, सरकारची बाजू आपण मांडली. मात्र दुसरीकडे करण गायकर यांना मला विचारायचं आहे, अहो जरांगेंनी उपोषण सोडलं, राजे हो तुमच्या पाठिंब्यानं आपण जिंकल्याची घोषणा त्यांनी त्याच मंचावरून केली, मात्र एक खंत बोलून दाखवली, ती म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी येण्याची अपेक्षा जरांगेंनी बोलून दाखवलेली आहे. आजच्या निर्णयानं मराठ्यांचा खरोखर विजय झालेला आहे की आणखी देखील काही गोष्टी शिल्लक आहे असं आपल्याला वाटतं? नाही, सरकारने आज उपसमितीने जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं सर्वप्रथम अभिनंदन करूच. आम्ही पहिले पण बोललो होतो की सरकारने चांगल्या भूमिका घेतल्या तर सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सुद्धा मराठा समाज ठेवेल. परंतु दुर्दैव आणि वाईट पण वाटतं की राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय जरांगे पाटलांनी खुलं प्रेमाचं आव्हान केलं होतं की बाबा त्यांनी यावं आणि जी कटुता आहे ती कटुता संपवावी. माझ्याकडनं सगळ्या काही गोष्टी त्यांनी दिल्या तर मी शब्दाला जागणारा माणूस आहे. मी त्या ठिकाणी त्यांच्यातली कटुता, माझ्यातली कटुता संपवावी म्हणून उपोषण सोडवायला त्यांनी यावं, ही साधी सरळ अपेक्षा जरांगे पाटलांची राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा या तिन्ही लोकांनी पूर्ण करायला पाहिजे होती. समाजालाही आनंद झाला असता की तुम्ही
मोठ्या मनाने दिलंय, तुमच्या मनात काही आता क्लेश नाहीये ना, तुम्ही एकदम सरळ स्वच्छ मनाने दिलंय ना, मग त्या गोष्टीसाठी पहिलेच आम्ही सांगितलं होतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर आंतरवली सराटीत येणं योग्य वाटत नसेल तर आम्ही मुंबईत येतो, म्हणून जरांगे पाटील त्या ठिकाणी मुंबईत या मागण्या मान्य करण्यासाठी आले होते. आरक्षण समितीची सर्व मंडळी त्या ठिकाणी आली, त्यांनी जरांगे पाटलांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. आमच्या मागण्यांमधल्या 5 मागण्या त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत, 2 मागण्या अजून प्रलंबित आहेत. सरकारने मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणि त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे होतं. ठीक आहे, आता आमचे नेते ज्यांना राजकारणात फार मोठा अनुभव आहे, दरेकर साहेबांना 2 दिवसापूर्वी त्यांचे स्टेटमेंट सुद्धा मराठा समाजाला खूप लागणारी होती की मुंबईमध्ये धुडगूस घालणारी मंडळी. अहो, मराठा समाज हा ग्रामीण भागातला होता, त्या समाजाला तुम्ही पदरात घ्यायला पाहिजे होतं. त्या समाजाला 5 दिवस इतक्या वेळ बसू द्यायला नव्हतं पाहिजे. जरांगे पाटील 2 महिन्यापासून या मागण्यांच्या संदर्भात बोलत. चांगलं झाल्यावर जरा राजकारण बंद करा. करण गायकर नाही साहेब, मी अभिनंदनच केलंय. राजकारण हे बघा, उगाळत काय बसताय? मी बोलायला लागू का? मी बोलू का तुमच्यावर? बोला ना, तुम्हाला काय आम्ही बंदी थोडी लोकशाही आहे. बोला प्रवीणजी, एका बाजूला करण गायकर यांनी जो मुद्दा उपस्थित केला की देर आय लेकिन दुरुस्त आहे, असं काहीतरी आपल्याला म्हणावंसं वाटतंय. आपल्याला आता वातावरण चांगलं करायचं आहे, निवडायचं आहे, तर त्या ऍडव्होकेट योगेश, येतोय मी आपल्याकडे, मूळ मुद्द्याकडे येतोय. राजकारणच करायचं असेल तर मग करूया. बरं, राजकारणाकडे न जाता आजचा GR नेमकं काय सांगतो? या GRचं सगळ्यात आधी वाचन जे आहे ते ऍडव्होकेट योगेश केदार आपण स्वतः केलेलं होतं. ऍडव्होकेट योगेश केदार, आज सरकारनं जो GR जारी केलेला आहे त्यानंतर मराठा समाजाच्या आणि आरक्षणासंदर्भातल्या सर्व मान्य मागण्या होऊन कुठेतरी समाजाला अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टींसाठी सरकारनं तयारी दर्शवली आहे असं आम्ही समजायचं का? महाराष्ट्राला तो GR समजून घ्यायचा आहे. ऍडव्होकेट योगेश केदार. हे बघा, मनोज दादांनी जो काही ड्राफ्ट होता मंत्रिमंडळ उपसमितीचा तो वाचण्याची जबाबदारी माझ्यावर दिली होती. बरं. आणि जो बनवणार होते म्हणजे ड्राफ्ट, तेही काय आहे ते बघायला त्यांनी मला सांगितलं होतं. बरं. आणि ते होतं की मागच्या वेळेस वाशीतनं परत जात असताना मी त्यावेळेस सावध केलं होतं समाजाला की आपल्या हातात काहीही दिलेलं नाही, आपण केवळ कागद दिल्याचा आनंद साजरा केलेला आहे, मराठ्यांनी गुलाल उधळू नये. मी असं वाशीमध्ये बोलत होतो, आझाद मैदानावर उभा राहून बोलत होतो. आणि मनोजदादा माघारी वाशीतनं गेले. त्यानंतर मनोजदादाला 2-4 दिवसानंतर लक्षात आलं की योगेश केदार जे म्हणत होता ते योग्य होता. पण काही काळानंतर मनोजदादांनी माझ्यावर थोडंसं टीका केली की योगेश केदार असा कसा बोलू शकतो. आज आता त्यावेळेस त्यांनी ते म्हणले की आता योगेश केदारला आपण चर्चेत ठेवूया. आणि त्यांनी मला जबाबदारी दिली होती की जर काय हे असेल तर तुम्ही मला खरं खरं सांगा. आणि त्या पद्धतीने मी मनोजदादांना ह्या GR मधल्या काही गोष्टी सांगितल्या की दादा, सरकारनं आपल्याला पुन्हा एकदा फसवलेला आहे, फसवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे. पुन्हा एकदा फसवायचा प्रयत्न केलेला आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, आता हा जो GR आहे मी तुम्हाला वाचतो. पहिला फर्स्ट पेज आहे. त्याच्यामध्ये माझा मोबाईल धरार कोणता, त्याच्यामध्ये प्रस्तावना असते वरती एकदम, त्यात लिहिलेला आहे हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना, म्हणजे पात्र जे आहे शब्द इथंच कार्यक्रम आमचा अर्ध्यात लावलेला आहे. माझं म्हणणं होतं की ह्यात काही आपण शब्द बदल करूया. दुसरं होतं, दुसरा त्यातच आहे म्हणजे प्रस्तावनेतच आहे, कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीची कार्यपद्धती विहित करण्यात आहे. आता कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे तर पूर्वीपासूनच आहे, म्हणजे त्याला काय यात वेगळं काही केलेलं नाही. आता त्यांनी काय केलंय, ह्याचा जो प्रस्तावना जी लिहिलेली आहे ही प्रस्तावना अत्यंत गोड 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 बोलण्यासाठी लिहिलेली प्रस्तावना आहे. त्यात मराठा कसा विशेष आहे आणि प्रस्तावनेला कायद्यामध्ये काहीही महत्व नसतं हे तुम्हाला मी आधीच स्पष्ट करून सांगतो. आणि आपण आता डायरेक्ट येऊया शासन निर्णयावर. शासन निर्णयाचा पार्ट असतो त्यामधला, त्यामध्ये असा विषय आहे की संदर्भाहीन वाचा वगैरे वगैरे सगळं आहे. जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन 2001 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 व त्या अंतर्गत कार्यपद्धती निषेधीकरता नियम तयार करण्यात आलेले आहेत, जे पूर्वीचे नियम आहेत. यामध्ये हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना, लक्षात घ्या परत पात्र आलेला आहे, गॅझेटियर मधल्या नोंदी. आता आमच्या तिथं मुळामध्ये नोंदी नाहीत म्हणून हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हैदराबाद मध्ये असं स्पष्ट केलेलं होतं की मराठवाड्यातले सगळे कुणबी आहेत,
बर आणि कुणबी असलेल्या लोकांना हे मराठे जे आहेत त्यांनाच कुणबी समजा आणि ह्या सगळ्यांना प्रमाणपत्र द्या, अशी आमची मागणी होती. आता ते मिळणार नाही हे कशावरनं, तर त्याच्या पुढे तुम्हाला स्पष्टीकरण होईल. आता बर 5 व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी म्हणजे ज्या आता कुणबी मराठा हे जे आहेत हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय आहे, चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी हं. गाव पातळीवर खालील समिती गठीत करण्यात येत आहे. म्हणजे चौकशी सक्षम प्राधिकाऱ्याला सहाय्य करायला कोण आहे, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी. ठीक बरोबर. आहे. हं. माझं असं म्हणणं आहे की ज्या गावात नोंदीच नाही, हं. आमच्या मराठवाड्यामध्ये नोंदी न सापडल्यामुळे, आता तुम्हाला खरं सांगू का, शिंदे समितीच्या माध्यमातून जेवढ्या नोंदी सापडलेल्या होत्या हं. तेवढ्याच लोकांना ह्याचा लाभ आहे. बरं मग ती तर कायद्यात आहे, हा नवीन ह्यात काहीच केलेलं नाही. मी एक इंग्लिश प्रोवर्ब आहे, ओल्ड वाईन इन न्यू बॉटल, अशा पद्धतीने केलेला आहे. आता आमच्या गावात जर काही एकही नोंद नसेल तर त्याच्यामध्ये कोणालाही एकही रुपयाचा फायदा होणार नाही, एक म्हणजे शून्य फायदा आहे. बर दुसरी सांगतो, मला ह्या गोष्टी मनोज दादाला समजावून सांगायच्या होत्या. मनोज दादांनी सुरुवातीला होही म्हटलं होतं आणि नंतर मला बरोबर बाजूला काढलं गेलं. स्टेजवर गेल्यानंतरही मग मला म्हणजे बाहेर ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे यात काहीतरी बोंबाबोंब झालेली आहे. आता तुम्हाला अजून पुढचं वाचून दाखवू. बर मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटेने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा हं. पुरावा नसल्यास त्यांनी 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असलेलं प्रतिज्ञापत्र सादर करावे. बर आता हा एक प्रोसिजरचा पार्ट आहे जो आधीपासूनच कुणबी देत असताना करण्यात येते. त्याच्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत, जेणेकरून मराठवाड्यातल्या मराठ्यांना ह्याचे काहीही फायदा होणार नाही किंवा उलट क्लिष्ट होत गेलेल्या आहेत गोष्टी. बरं या पत्राच्या आधारे म्हणजे जे प्रतिज्ञापत्र देणार आहेत, दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून हं, हं. खातरजमा करावी. म्हणजे जे आहे ते सगळे चौकशी करायचं आहे. ते जे दिलेलं आहे ना काय म्हणतात त्याला, प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे, त्याच्या आधी चौकशी करा, खातरजमा करा. बरं, याही बरं. पार्ट आहे. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे, आता ह्याच्या पुढे बघा गेम आहे, व्यक्तीचे गावातील कुळातील, म्हणजे समजा आता घोगरे आडनाव आहे, घोगरे आडनावाची लोक बावड्याती आहेत, बीडमध्ये काही आहेत, बावड्यातल्या घोगऱ्याला जर सर्टिफिकेट मिळालेलं असेल तर बीड मधल्या घोगऱ्याला त्याचा काही उपयोग नाही, किंवा बीड मधल्याला काही मिळालं असेल तर त्याला शेजारच्या गावातल्या दुसऱ्या ह्याला उपयोगाचं नाही. बरं. हेही आता लागलेलं आहे. कुळातील नातेसंबंध म्हणजे एकतर गावातला असलं पाहिजे किंवा तो त्या कुळातला असला पाहिजे, असायला म्हणजे हवा. असला पाहिजे. तिसरं, कुळातील नातेसंबंध व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास, जे पुढे लक्षात घ्या, जर त्या लोकांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, म्हणजे ज्याला मिळालेलं आहे कुणबी नोंद, हं. त्या माणसानं पुढच्या माणसाला म्हणजे भाऊकीतल्या आपल्या चुलत भावाला, सख्या म्हणजे वंशावळीत, आता ते सांगा नक्की त्याची तयारी आहे तर नाही तर आता हे पुढे भांडणाचे कार्यक्रम लावलेले आहेत, एकमेकाला द्यायचं, मला मिळाले तुला मिळाले, हे जिरवाजिरवीच्या पुरा संधी होणार आहेत पुढे. अजून एक तुम्हाला सांगतो, असं देण्यास ते तयार असल्यास प्रवीणजी येतो हं. पत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. म्हणजे योगेश केदारला जर भेटला आणि योगेश केदार जर आमच्या चुलत भावाला जर द्यायला तयार असेल, आमच्या दादा केदारला किंवा अण्णा केदारला, तर ह्या सगळ्या पुढच्या गोष्टीची समिती सहाय्याने चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्यावर निर्णय घेईल आणि महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. माझं असं म्हणणं होतं की व्हॉट इज दिस, मराठा समाजाला एवढं कष्ट करून मेहनत करून आम्ही मुंबईचा असं नरडा दाबून आमच्या हातात काही मिळालेलं नाही. मला जबाबदारी दिली होती मनोज दादांनी सांगण्याची की खरं काय ते सांगा. मी तिथं सांगायचा प्रयत्न करत होतो, मला असं बाजूला केलं. मग मी स्टेजवर गेलो, काही वकिलांना तिथं घेतलं. ऐका सर, माझी विनंती आहे, आता हे कन्फ्युजन नसतं पाहिजे. महाराष्ट्र पहिल्यांदा ऐकायला लागलाय, योगेश केदार हा असा माणूस आहे की या आंदोलनाला परवानगी घेतलेली नव्हती, ती परवानगी घ्या म्हणून पहिली पोस्ट लिहिली होती की इथल्या लोकांनी कचराई केलेली आहे, तिथून ह्या उभा करण्याचा माणूस आहे. हे मी योगेश केदार असा माणूस आहे, जिथं आझाद मैदानावर स्टेज आहे त्या जागेमध्ये 100 दिवस मी चिखलात आणि पावसात आम्ही होतो, ओबीसी आरक्षणाचे कसे मिळणार आहे, 50% कसे मिळणार आहे, कोथळे घालून मी महाराष्ट्रभर फिरलेला माणूस आहे. माझा अधिकार आहे ह्या गोष्टीत बोलण्याचा आणि मनोज दादांसाठी
छातीचा कोट करून उभा राहण्याचे प्रयत्न केलेला माणूस आहे. आता बरं. दिवस रात्र जागले, आवाज सुद्धा बसलेला आहे. माझे असं म्हणणं आहे की मनोज दादा एक प्रामाणिक माणूस होता आहे, पण मनोज दादांना फसवलेला आहे आणि फसवायला मी सांगत होतो, फक्त मला खड्यासारख्या बाजूला केलं. बरं, आणि काही लोकांनी ॲडव्होकेट घेरलं. योगेश केदार, आपलं थेट म्हणणं आहे की पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची फसवणूक करण्यात आलेली आहे. मराठा समाजाच्या हाती काहीच लागलं नाहीये. याच्याशी करण गायकर, तुम्ही देखील आणि सरकारतर्फे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर सहमत आहेत का? प्रवीणजी, एका बाजूला GR काढण्यात आला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन सर्वत्र झालं. मनोज जरांगे पाटलांनी आपला स्वतःचा मोर्चा हा आता गावाकडे वळवलेला असतानाच दुसरीकडे हा समोर आलेला महत्त्वाचा मुद्दा की पुन्हा एकदा मराठा समाजाची फसवणूक मान्य आहे. जे मुद्दे वाचून दाखवलेले आहेत ॲडव्होकेट योगेश केदार यांनी, ते खरोखर उचित आहेत का? प्रवीणजी. योगेश केदार हे एक अभ्यासू आहेत, समाजासाठी काम करणारे आहेत, याच्यात दुमत असायचं काही कारण नाही. बरं. तथापि आता अनेक तज्ज्ञ मंडळी सुद्धा जरांगे दादांसोबत त्या ठिकाणी असतात, 4-5 वकील सतत असतात आणि त्याच्यामुळे जरांगे दादांच्या प्रामाणिकपणावर त्यांना विश्वास आहे. याचा अर्थ मग ते प्रामाणिक नाहीत का? मला वाटतं झालेला निर्णय प्राप्त परिस्थितीत कायद्याच्या चौकटीमध्ये जे काही देता येईल ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी राज्य सरकारनं केला आहे, हे आमचे मित्र योगेश केदार यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि आज मराठा समाजाला एक दिलासादायक असा निर्णय झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या आनंदावर विरजण पडेल अशा प्रकारे आपल्या कोणाकडून त्या ठिकाणी वागणं होता कामा नये. आणि त्यामुळे प्रत्येक निर्णय यासाठी एक प्रक्रिया काम करत असते, सिस्टीम काम करत असते आणि त्याच्यामुळे मला वाटतं निर्णयाचं स्वागत झालं पाहिजे. आणि योगेश केदार, आपणही सरकारच्या समन्वयात असता, आमच्या संपर्कात असता, आणखी काही वाटलं तर आपण पुन्हा सरकारबरोबर बसू. परंतु एवढा मोठा समाजासाठी निर्णय झाल्यावर अशा प्रकारे लगेच त्या ठिकाणी दुसरी दिशा पकडणं समाजाच्या दृष्टीनं सुद्धा योग्य. आणि दुसरं, माझं मित्र करण गायकर, एक मिनिट, माझा मित्र करण गायकर यांनी सांगितलं, जरा करणजी जरा इगोतना बाहेर या. आपला तो अहंकार, आपल्याला भेटायला मुख्यमंत्री आले पाहिजेत, बरोबर, परंतु या ठिकाणी योगेश नंतर बोला ना. योगेशजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल, प्रत्येकाला वेळ देणार आहे. या ठिकाणी करण गायकवाड यांच्या याच्यावर मी गायकर स्पष्टीकरण देतो. आपल्याला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे, तो तुम्हाला अपमान वाटतो. एकाने तरी मुख्यमंत्र्याला या आंदोलकांपैकी जाऊन कृतज्ञता व्यक्त केली का, आभार व्यक्त केलं का? म्हणजे आपल्याला अहंकार, आपल्याला मान पाहिजे आणि मुख्यमंत्र्याच्या आया बहिणींवरनं शिव्या दिल्या तरी आम्ही काय बोलणार नाही, त्यांना विलन ठरवलं तरी काय बोलणार नाही. आता मी काय बोललो गेल्या आठवड्यात, मुंबईत अव्यवस्था होते, आम्ही मुंबईत राहतो, मुंबईतल्या नागरिकांचे काही आम्हाला फोन यायला लागले आणि जे लाखोचे मोर्चे आपण शांततेत त्या ठिकाणी काढले होते त्याचा उल्लेख केला. म्हणजे आपल्याला कोणी बोलायचंच नाही. मला वाटतं तेच झालं पाहिजे. मला वाटतं या सगळ्या अहंकारातनं पहिलं आपण सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे आणि एकमेकांवर विश्वास दाखवून काम केलं पाहिजे. तुम्हाला कल्पना नाही मी मराठा समाजासाठी काय काय करतो. आता या आंदोलनामध्ये माझी टीम त्या ठिकाणी बॅकअपला अनेक गोष्टी करत होत्या. आपण भेटल्यावर सांगू, काळजी घेण्याचं काम करत होते. आम्ही फ्रंटला नसलो तरी त्या गोष्टी करत असतो. त्याचबरोबर सरकारशी समन्वय साधून त्या ठिकाणी अनेक गोष्टी मी त्या प्रक्रियेत आहे. योगेशलाही त्या ठिकाणी माहीत आहे. त्याच्यामुळे ज्यांना माहीत नाही ते त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बोलत असतात. तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजांना जे चळवळीतले आहेत, अभ्यासक आहेत, त्यांना प्रवीण दरेकर माहीत आहे. ज्यांना माहीत नाही त्या अशा प्रकारे स्वतःच्या अहंकारात. बरं प्रवीणजी, आपल्याला असं वाटतं की कुठेतरी अहंकार आहे आणि आता सरकारला धन्यवाद करण्यासाठी मराठा आंदोलकांनी जाणं गरजेचं होतं. करण गायकरजी, दोन्ही बाजूनं तेच झालेलं दिसतंय. प्रत्येक जण म्हणतोय की कटुता मिटावी, कशी मिटणार? साहेब, सगळ्यात पहिले देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मी स्वतः मानलेले आहेत. दुसरी गोष्ट, मराठा समाजाला जेवढं फडणवीस साहेबांनी दिलंय तेवढं आतापर्यंत कोणी दिलेलं नाही. सत्य परिस्थिती मी स्वतः मान्य करतो. मी मागच्या महिन्यामध्ये 2दा फडणवीस साहेबांची भेट घेतली. मराठा आरक्षण उपसमितीची तुम्ही त्या ठिकाणी घोषणा करा ही मागणी मी केली, त्यांनी ती पूर्ण पण केली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला
जर कोणी नवसंजीवनी दिली असेल तर ते देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. त्यानंतर सारखी शिक्षण संस्था डेव्हलप केली, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आदरणीय फडणवीस साहेबांचाच आहे. आमचं म्हणणं एवढंच होतं दरेकर साहेब की जर एवढं सगळं दिलंय तर आमचा गुलार घ्यायला या. जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी सांगितलंय कटुता संपलेली आहे. तर तुमच्याबद्दल तुम्ही समाजाचं खूप काम केलेलं आहे, आम्हाला त्याची सगळी जाणीव आहे. पण जर विजयाचा गुलाल आम्ही तुमच्या अंगावर टाकू इच्छितो, कटुता मिटवायची आहे. बघा, जेवढं देवेंद्र फडणवीसांनी दिलं, मी जाहीर चॅनलच्या माध्यमातून सांगतो, सरकार जेव्हा चुकतं तेव्हा आम्ही बोलतो, पण सरकार जेव्हा चांगलं काम करतं, आता योगेशजींनी सांगितल्याप्रमाणे GR च्या त्रुटी असं सगळं चुकीचं ठरू शकत नाही. लक्षात घ्या योगेश, जरांगे चुकीचं घडू शकत नाही. काय हातात GR आहे बघा, हातात GR आहे. करण दादा, करण साहेब, योगेशजी मी तुम्ही बोलत असताना एक शब्द सुद्धा बोललो नाही. आपण दोघे करणजी, ऍडव्होकेट योगेश केदार पुन्हा एकदा तो GR दाखवताय. GR मधल्या मुद्द्यांवरती फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप आहे, जो करण गायकर आपल्याला देखील मान्य आहे का? सरकारने उपसमितीमध्ये सगळे मराठा समाजाचेच मंत्री आहेत. दुसरी गोष्ट, देवेंद्रजी आतापर्यंत जे काही दिलं वेळ घेतलेला आहे, पण देताना समाजाला टिकेल असं दिलं. अण्णासाहेब पाटील महामंडळ किती वर्षापासून आहे, त्याच्यावर कुठेही बंदी आली का? मध्यंतरीच्या काळामध्ये ते बंद पडलं होतं, त्याच्यासाठी छत्रपती संभाजीराजांना आंदोलन करावं लागलं होतं. आता हे कशाच्या काळात झालं, काय झालं सगळ्यांना माहितीये. बघा, मी काय फडणवीस साहेबांचा काही प्रवक्ता नाही होता, भाजपचा प्रवक्ता नाही. जेव्हा आंदोलन चालू होतं साहेब, मी सरकारच्या विरोधात रोखठोक भूमिका घेतलेली आहे. आज दरेकर साहेबांचं जे मत आहे साहेब, आम्ही याच्यापूर्वी साहेबांचं अभिनंदन केलेलं आहे. त्याच्याबद्दल योगेशजी तुम्हाला मला ही गोष्ट सांगायची आहे, जरांगे पाटलांचा त्याच्यामध्ये किशोर भाऊ चव्हाण असतील, हैदराबाद गॅजेटवर पूर्णपणे अभ्यास आहे. यापूर्वीही न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून लाखो लोकांना त्या ठिकाणी नोंदी सापडलेल्या आहेत, त्याचे फायदे झालेले आहेत. असं डायरेक्ट सरकारवर आपण सुद्धा बोलू नये. आपल्या योद्ध्यानं त्या ठिकाणी त्या सगळ्या समितीला बसून तिथं सगळ्या विचारवंतांचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी जर चांगला वेळ देऊ ना सरकारला, 2 महिने, आता एवढे वर्ष दिले, 2-3 महिन्यामध्ये सरकारला आपण वेळ देऊया ना आणखी. जसं जरांगे, हे बघा, आपण नेतृत्व मान्य केलं ना तर नेतृत्वाच्या विरोधात लगेच बोलणं योगेशजी हे उचित ठरणार नाही. तुमचा अभ्यास परिपूर्ण आहे, तुम्ही 100% समाजाच्या तळमळीत तुम्ही पावसात आंदोलन केलेलं आहे या गोष्टीसाठी, त्याची जाणीव आहे. पण लगेच त्याला प्रत्युत्तर करून त्या गोष्टी आता बोलणं योग्य नाही. मग सरकारने काय करायचं, दिलं तरी आपण त्यांच्या विरोधातच बोलायचं, नाही दिलं तरी विरोधात बोलायचं. बरं, पण जे दिलंय ते पुन्हा एकदा टिकेल का, आणि टिकलं तर कशा प्रकारे? एका बाजूला GR तर मिळालेला आहे, मात्र हा GR कायद्यामध्ये रूपांतरित होण्यासाठी पुढची प्रक्रिया काय असेल? ॲडव्होकेट योगेश केदार, एका बाजूला शासन निर्णय तर आलेला आहे, मात्र त्याचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी आणि त्याचे लाभ मिळण्यासाठी पुढची प्रक्रिया कशा प्रकारे असेल? अनेक आक्षेप आपणही घेताना दिसतात, जे पुढच्या 2 महिन्याच्या काळामध्ये कदाचित अभ्यास पूर्ण केल्यानंतर काही गोष्टी निदर्शनास येतील, सरकारसमोर मांडल्या जातील, कदाचित ते त्यामध्ये सुधारणाही करतील अशी अपेक्षा करूयात. मात्र ॲडव्होकेट योगेश केदार, पुढचा प्रवास कसा असेल? तर मी जबाबदारीने सांगू इच्छितो, आणि मनोज दादांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती म्हणून सांगू इच्छितो, तुमच्या मीडियाच्या लोकांनी, कॅमेरामॅनच्या लोकांनी विचारा की मला हजारो शेकडो फोन आले सध्या की दादा तुम्ही करेक्ट बोलत होता तिथं, आणि मी समाजाला फसवू शकत नाही, मी सरकारने केले म्हणून आनंद गुलाल उधळू शकत नाही, मी सगळ्या गोष्टी सोडून दिलेला माणूस होतो ह्याच्या संदर्भानं. मी आज तुम्हाला सांगू का साहेब, आमचा समज काय होता, हैदराबाद गॅजेटवर लागू करणं म्हणजे काय, आम्हाला असं वाटत होतं की आम्ही पूर्वी सगळे जे आमच्या नोंदीत कुणबी होत्या, नंतर आम्ही मराठा शब्द लागला आमच्याकडे. आता जे मराठे आहेत, मराठा ज्याच्यात प्रमाणपत्रावर लागले, हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना सगळ्याला कुणबी गृहीत धरून आम्हाला ओबीसी आरक्षण मिळेल अशी आम्हाला आशा होती. आणि जरांगे पाटलांनी त्याचा प्रोपगंडा केला. आणि मी पण म्हणालो, मी बऱ्याच गोष्टी, बघा, मी नेहमी जरांगे पाटलांच्या आंदोलनात राहिलो, पण मी नेहमी हे मांडायचो की आम्हाला 2-2 वेळेला मराठा समाजाला सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलेला आहे. आर्टिकल 15(4) आणि 16(4) नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेला आहे. इंदिरा साहनी जजमेंट मध्ये आम्हाला, ऐका ना, त्याच्यानुसार आयोग नेमून आम्हाला मागास ठरवलेला आहे. पण आरक्षण देत असताना सरकारनं फसवणूक प्रत्येक वेळेस केलेली, आम्हाला 50%च्या वरचा काहीतरी वेगळा कायदा देतो. असं म्हणणं होतं की आमचा शब्द, मराठा हा शब्द ओबीसीच्या यादीमध्ये जोडा, त्यासाठी आम्हाला तुम्ही पात्र ठरवलेला आहे. पण तुमच्या राजकीय अडचणीमुळे तुम्ही देत नाही. आम्हाला संविधान द्यायला तयार आहे, पण आम्हाला राजकारण्यांच्या अनास्थेमुळे त्यात घेता येत नाही. ही माझी स्पष्ट मागणी होती. म्हणजे ज्याच्या सर्टिफिकेटवर मराठा शब्द आहे त्याला ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे. आता सेकंड
प्रश्न दुसरा आहे, हैदराबाद गॅजेटरच्या नुसार की आता जे आम्हाला वाटायचं त्यातलं काही घडणार नाही, त्यांना सगळ्यांना जे हैदराबाद मधले म्हणजे हैदराबाद स्टेट मधले म्हणजे मराठवाडा ज्याला आपण म्हणतो, इथले जे मराठे आहेत त्यांना कुणबी गृहीत धरावं आणि त्यांना सर्टिफिकेट द्यावं असं आम्हाला वाटत होतं. हेही झालेलं नाही. बरं. आणि ह्या काही अर्थ राहणार नाही साहेब. माझी विनंती आहे सगळ्यात जर एक आहे, मी देवेंद्रजींचं मी कॉन्ट्रीब्युशन मान्य करतो. आम्ही काही म्हणणार नाही की देवेंद्रजींनी काहीच केलं नाही. आता करण गायकर पण म्हणत होते हे केलं ते केलं ते केलं, आम्हाला मान्य आहे. पण जे आरक्षण आम्ही मागत होतो ते आरक्षण देवेंद्र दिलेलं नाही. देवेंद्रजींनी आरक्षण जे अपेक्षित आहे ते मिळालं नाही असं आपलं म्हणणं आहे. करण गायकरजी, आता तरी मराठ्यांचा संघर्ष संपलाय असं समजायचं की हा लढा सुरू राहणार आहे? थोडक्यात करणजी. 2 मागण्या बाकी आहेत, परंतु जे दिलंय त्याच्या समाधान मानावं या मताचा मी आहे. काहीच दिलं नाही, समाधान काही मानायचं नाही. हा संघर्ष असंच करावा लागणार आहे. काही दिलं नाही. तुम्ही वाचताय का? तुमचे शिक्षण किती सांगा. मी ऍडव्होकेट आणि वकील. एक मिनिट, आम्ही तर मुंबईत नव्हतो, तुम्ही सगळे अभ्यासक त्या ठिकाणी होते. तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी, तुम्ही एक म्हणताय म्हणून चुकीचं आहे असं मी तर नाही म्हणू शकत ना. सरकारने सकल मराठा समाजासमोर लाखो लोकांसमोर शब्द दिलेला आहे. अहो, सरकारवर जर प्रत्येक वेळी अविश्वास ठेवला तर मागण्या सोडेल कोण आपल्या? म्हणजे शरद पवारांनी जे केलं तेच परत आपल्याला पुढे अपेक्षित आहे का सगळ्यांकडनं? शरद पवारांनी आपल्याला जो घात केलाय तोच पुढे अपेक्षित आहे. चांगल्याला चांगलं म्हणायला शिकू ना. चांगल्या माणसाला चांगलं म्हटलं पाहिजे. त्यांनी दिलंय ना, मोठ्या मनानं ते आले. त्यांनी आपल्या मागण्यांच्या संदर्भात जरांगे पाटील हुशार आहेत, ते काही अडाणी नाहीये. त्यांचा सगळ्यात जास्त अभ्यास झालाय. बरं करणजी, एका बाजूला आपलं म्हणणं आहे की तुम्ही समाधानी आहात सरकारनं दिलेल्या निर्णयावरती, एका बाजूला ॲडव्होकेट योगेश यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहे. आता खरी परीक्षा जी आहे ती सरकारची असेल. प्रवीणजी, ज्या प्रकारचं GR काढण्यात आलेलं आहे त्यानुसार मराठ्यांना आरक्षण मिळणार का? आणि आणखी देखील जर त्यांच्या काही मागण्या असतील तर मग येत्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याकडे कशा प्रकारे लक्ष वेधून आलेल्या अडचणी किंवा झालेल्या फसवणुकीचे आरोप कसे बाजूला सारून मराठ्यांना न्याय मिळवून देणार? प्रवीणजी, थोडक्यात. गायकवाड मोठ्या मनानं मुख्यमंत्र्यांचं आणि सरकारचं आभार व्यक्त केलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. पण चांगल्याला जर चांगलं म्हटलं नाही, किती केलं आणि जर ठिकाणी आरोपच जर पदरी आल्या तर माणूसही त्या ठिकाणी नैराश्यामध्ये जातो, डिसमूड होतो. त्याच्यामुळे अशा प्रकारची भावना वृद्धिंगत व्हावी अशी समाज बांधवांकडून, चळवळीत काम करणाऱ्या माझ्या सहकार्यांकडून आहे. मला वाटतं योगेश केदार यांचं जे म्हणणं आहे त्याच्याशी मी सहमत एवढ्यासाठी नाही की सरसकट असं कसं काय देऊ शकतो. असं कुठल्याही जातीला सरसकट काही न बघता, नोंदी न बघता, त्याचे पुरावे न बघता कसं काय देऊ शकतो. त्याच्यामुळे आता प्रक्रिया सोपी केलेली आहे. त्याच्यासाठी खालपर्यंत गाव पातळीपर्यंत त्या ठिकाणी समित्या केलेल्या आहेत आणि यामुळं गती मिळणार आहे. आणि ज्यांच्या त्या ठिकाणी आता ॲफिडेव्हिट बोलतात भांडणं लागेल. आता भाऊ भावासाठी करणार नाही तर दुसऱ्याकडून का अपेक्षा करणार? जे भाऊ असेल आणि चुलत भावासाठी जर त्या ठिकाणी आपल्याला ॲफिडेव्हिट द्यायचं असेल, तेही देणार नसू तर दुसऱ्याकडून आपल्याला अपेक्षा करता येणार नाही. विशाल, माझं एवढंच म्हणणं आहे की विश्वास कोणावर ठेवावा? ज्यांनी प्रामाणिकपणे काही गोष्टी केल्या आहेत. आता पवार साहेब या राज्याचे अनेक वर्ष मुख्यमंत्री होते. त्यानंतर मी अनेक नावं सांगेन, मराठा मुख्यमंत्री झाले. त्यांनी काय दिलं मराठा समाजाला? पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, कोर्टात टिकवलं होतं. नंतर उद्धवजी ठाकरेंच्या दुर्लक्षामुळं ते गेलं. पुन्हा शिंदे साहेब आले, शिंदे साहेबांनी आरक्षण दिलं. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ सारथीच्या माध्यमातून आज मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब काम करतायत. आणि त्याच्यामुळे पुढचा प्रवास कसा होईल? विश्वासाने होईल. आजही मी ट्विट त्या ठिकाणी केलं की कालही देवेंद्रजी प्रामाणिक होते, आजही आहेत, उद्याही राहतील. हे करत असताना ओबीसी समाजाला फेकून द्यायचं का? तर अजिबात नाही. ती कुणाची भूमिका नाही. आणि त्याच्यामुळे राज्याचा प्रमुख म्हणून, राज्याचा पालकत्वाच्या भूमिकेतनं मला वाटतं देवेंद्रजी अत्यंत प्रामाणिक आहेत. कोणी शिव्या द्या, कोणी टीका करा, मला जे कायद्याच्या चौकटीत समाजासाठी प्रामाणिक करता येईल ते मी करणार आहे. ही भूमिका माननीय देवेंद्रजींची आहे. मला वाटतं त्याच्याशी आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि पुन्हा योगेश, आपण तर थेट मुख्यमंत्र्यांना बोलता, आपला सरकारशी चांगला समन्वय, आणखी काही आपल्याला त्याच्यामध्ये दुरुस्त्या असतील, 4 चांगल्या गोष्टी व्हाव्या वाटत असतील कायद्याच्या चौकटीत, घटनेच्या चौकटीत, तर निश्चितपणे
आपण सरकारशी समन्वय साधू ना. बरं, परंतु सरकारशी योगेश, आजच त्या समन्वयासाठी ठिकाणी प्रवीण गुलाल दरेकरजी मराठा तुम्ही समाज पुढाकार घेताय. आणि लगेच दुसरीकडे त्याच्यामध्ये नक्कीच आपण- ॲडव्होकेट योगेश केदार, आपण देखील काही नोंदी ज्या आहेत त्या काढून दाखवलेल्या आहेत, समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे समाजाकडून करण गायकर हे कुठेतरी समाधानी असल्याचं सांगताना दिसतंय. मात्र एका बाजूला आलेला शासन निर्णय, त्याचं पुढचं भवितव्य काय, यावरती आमचं देखील लक्ष असेलच. मात्र धन्यवाद करण गायकरजी, ॲडव्होकेट योगेश केदार आणि प्रवीण दरेकरजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.